गुड मॉर्निंग. तर आज माझी झालेली दिवसाची सुरुवात आणि दिवसाची सुरुवात माझी कायम चहानेच होते. कारण चहा घेतल्याशिवाय मी पुढचं कोणतंही काम करत नाही. तर आज मी केलेले हेअर वॉश, त्यानंतर चहा झाल्यानंतर पप्पांना चहा दिला, त्यानंतर मी केस पुसून गुंता काढून घेतला. हेअर वॉश करायचा मला खूप कंटाळा येतो, तरीसुद्धा मी आज हेअर वॉश केलेले, करावे तर लागतातच. मग झाली दिवसाच्या कामाला सुरुवात. मी आजीसाठी पोहे बनवत होते, कारण आजीला पोहे खूप आवडतात म्हणून. आणि एकदा का नाश्ता केला तर मला दिवसभर भूकही लागत नाही. शक्यतो मी पोहे वगैरे नाश्ता हे नेहमी अवॉइडच करते. पण ठीक आहे, आज पोहे बनवलेले, ते बनवले आणि वरून तळून घेतलेले पोहे मला खूप आवडतात, म्हणून मी पोह्याच्या वरती नेहमी तळलेले पोहे टाकते, कारण मला तसे आवडतात म्हणून. आजीलासुद्धा खूप आवडले, बाबू मामालासुद्धा खूप आवडले. पण दिवसभर मात्र मी काही जेवले नाही, कारण एकदा नाश्ता केला की मी अख्खा दिवसभर जेवत नाही आणि न जेवल्यामुळे इव्हिनिंगला मला खूप जास्त भूक लागलेली, म्हणून मी इथे भडंग खायला घेतलेलं. दिवसभर ऑफिसचं काम करूनसुद्धा मला खूप कंटाळा आलेला. मम्मीनी मस्तपैकी चहा करून दिला. मग मस्तपैकी चहा घेतला. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी झाली. गाणी ऐकत ऐकत स्वयंपाक करण्याची माझी ही जुनी सवय आहे, कारण माझं कोणतंच काम गाणी ऐकल्याशिवाय होत नाही. खूप दिवसानंतर मम्मीचं आणि माझं असं ठरलेलं की आज मेथीपुरी बनवावी, म्हणून मी इथं मेथीपुरी बनवण्याची प्रोसेस माझी चालू होती. कणिक मळून घेत होते आणि इथे माझी मेथीपुरी तयार आहे. मस्तपैकी खाल्ली आणि आता झोपायची तयारी. गुड नाईट. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.